जोश आहे ड्राईव्ह. मी विनोद जोशी. नमस्कार. परमेश्वर, ईश्वर, देव यांना कोणी बघितलं आहे? मी तरी नाही बघितलं, परंतु मी मानतो त्या सर्वेश्वराला. हा सर्वेश्वर माझं रक्षण करत असतो, मला मार्गदर्शन करत असतो आणि माझ्या इच्छेतसुद्धा हाच सर्वेश्वर पूर्ण करत असतो. यांनी माझी एक इच्छा पूर्ण केली. रोड ट्रिपची ही रोड ट्रिप होती K2K. आम्ही पुण्यापासून किबी टू अरुणाचल प्रदेशपर्यंत आणि तिथून कोटेश्वर गुजरात आणि गुजराततून पुण्यापर्यंत अशा 9,340 किलोमीटरच्या प्रवासात एक घडलेली गोष्ट किंवा आठवण म्हणूया. ही गोष्ट होती परशुराम कुंड येथील. आम्ही दिराक गेटमधून अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. अरुणाचल प्रदेश देवभूमी, सर्वत्र सुंदर सुंदर बघत राहावं अशी सृष्टी. वाटेत आम्ही गोल्डन पॅगोडा बघितला आणि पुढे निघालो आणि माझ्या मित्राचा फोन आला. माझे मित्र मिस्टर प्रांजल जोराटला असतात. त्यांनी सांगितलं, जोशी जी आप वहीं पे हो तो परशुराम कुंड जाइए, जरूर जाइए. आम्ही गाडी मागे वळवली आणि परशुराम कुंड इथे पोहोचलो. गाडी पार्क केली, हातपाय धुतलेत आणि समोर जात असताना वाटेत एक फॅमिली बसली होती. त्यातल्या मॅडम म्हणतात, अंकल आप सीढ़ियाँ नहीं चढ पाओगे. त्यांना माझ्या पायाची स्थिती लक्षात आली असेल. मलाही वाटलं की आपण नाही चढू शकणार. तिथेच रेंगाळलो. माझे मित्र पुढे गेलेत. म्हटलं थोड्या पायऱ्या तर चढून बघूया. म्हणून पायऱ्या चढून तिथे एका ठिकाणी थांबलो. खालून लोहित नदी वाहत होती. तो प्रवाह, तो आवाज आणि समोरच्या डोंगरावरती असलेली हिरवाई, सुंदरता, सौंदर्य याच्या पलीकडचं होतं. अर्थात ही देवभूमी. तिथून मनात आलं आणखीन थोडं पुढे जाऊया, आणखीन थोडं पुढे जाऊया, आणखीन थोडं पुढे जाऊया. किती पायऱ्या चढलो मलाच माहिती नाही. जेव्हा लक्षात आलं तिथून पायऱ्या खाली उतरत होत्या आणि खालून एक मनुष्य वरती येत होता. या माणसाच्या अंगात भगवे कपडे होते, हातात काठी होती आणि तो एकाच पायाने वरती चढत होता. बहुधा त्याचा एक पाय निकामी असेल. मला तो म्हणतो, साप जाइए, बहुत अच्छा है. मी हळूहळू पायऱ्या उतरत कुंडापायशी आलो. दर्शन घेतलं. नदीत माझे मित्र खेळत होते. त्यांना हात करून म्हटलं की मी जातो वर. नाही, वरती म्हणजे पायऱ्या चढून गाडीपर्यंत. पायऱ्यांच्या जवळ आलो. त्या वरती जाणाऱ्या पायऱ्या बघितल्यात, धडकी भरली. माझ्या पायाने केव्हाच रेड सिग्नल दिला होता. अशक्य. आता काय करायचं? एका पायरीवरती खाली बसलो. बसूनच दुसऱ्या पायरीवरती, तिसऱ्या पायरीवरती असं 4-5 पायऱ्या चढलो नाही. बसत बसत थोडा वरती गेलो. अशक्य. आता काय करायचं? उठून उभा राहिलो. रेलिंगला पकडलं. परशुरामाचा धावा केला. परशुरामाचा धावा करतच होतो आणि म्हणत होतो की देवा, परशुरामा, तूच मला इथपर्यंत येण्याची बुद्धी दिली. आता तूच मला माझ्या गाडीच्या जवळ पोहोचव. त्याला माझी गंमत वाटली असेल, परशुरामाला माझी दया आली असेल. त्यांनी निरोप पुढे पाठवला, हा विनोद जोशी उद्योगी आहे, याला सांभाळा. हळूहळू मी गाडीच्या जवळ पोहोचलो. गाडीत बसलो. तिथंच माझे मित्रसुद्धा आले होते. गाडीत बसलो आणि पुढे निघालो. तेजपूरवरून ओलांग गावाकडे. तो रस्ता पहाडातून जात होता. वळणाचा रस्ता, घाटाचा रस्ता आणि प्रत्येक वळणावरती दृश्य बदलत होतं. स्लाईड शो सुरू आहे असं वाटत होतं. ते ब्रह्मपुत्रेचं पात्र, बापरे, भव्य पात्र. माझे मित्रसुद्धा म्हणत होते इथे थांबवा, तिथे थांबा, फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. असं करत 4-4:30च्या सुमारास आम्ही तिडिंग गावात पोहोचलो. तिडिंग गावात नाही, तिडिंग चेकपोस्टला. गाडी थांबवली, एंट्री केली आणि पुढे जाणार तितक्यात त्या शिपायाचा आवाज आला, साहब रुकिये, आप आगे नहीं जा सकते. त्यांचा उद्देश चांगला होता. तोच पुढे म्हणाला की साहब आप इस एरिया में नए हो, रुक जाइए. मला तो संदेश वाटला, इंट्युशन वाटलं. मी थांबलो. शिपाईने सांगितलं की साहब गाडी चेकपोस्ट के पीछे लगा दीजिए, अच्छा रहेगा. आम्ही तिथेच त्या थंडीत गप्पा मारत होतो. छानच वातावरण, छानच होतं. डोंगराच्या पायथ्याशी ती चेकपोस्ट होती. बाजूने एक नदी वाहत होती.
तिथेच एक कुत्रा बसला होता. अशा त्या वातावरणात आम्ही गप्पा करत होतो. तो शिपाई म्हणतो की साहब, मैं आप तीनों का खाने का बंदोबस्त कर सकता हूँ और एक आदमी का सोने का, लेकिन आप दोनों क्या करोगे. म्हटलं साहब गाडी में छोड़ जाएंगे. आम्ही जेवायला गेलो. जेवण, तो गरमागरम वाफाळलेला भात, ती बटाट्याची रस्सेदार भाजी, वाह क्या बात आहे. पंचपक्वान्नापेक्षा भारी जेवण होतं ते. डॉक्टर रवी तिथेच झोपलेत. आम्ही दोघं गाडीत झोपलो. जाग आली ती सकाळी 4 वाजता. फ्रेश झालो, गाडी सुरू केली आणि काही अंतर पुढे जात नाही तर अंगावरती काटा आला. काल रात्रीच्या वेळेलाच आलो असतो तर, रात्र म्हणायचे कारण की तेव्हा फक्त 4:30 वाजले होते. या भागात सूर्योदय लवकर होतो, सूर्यास्तही लवकर होतो. त्या अंधारात आम्ही आलो असतो तर. BROच्या लोकांनी तो रस्ता खणून ठेवला होता. ते रस्त्याचं काम करत होते. रस्त्यावरती मोठमोठे दगड गर्डर्स होते आणि फक्त गाडी जाईल इतकाच रस्ता होता आणि रस्त्याच्या बाजूला व्हॅली होती. बरं झालं आम्हाला त्या शिपायाने थांबवलं. हे जर रात्रीच्या वेळेला इथे सर्वेश्वराची आठवण येते. दगड लागले असते गाडीला. ऋषी परशुरामांनी निरोप पाठवला शिवाला. शिवा हे ते शिपायाचं नाव. शिवा म्हणजे महादेव, महादेव म्हणजे सर्वेश्वर. प्रवासात असे छान छान प्रसंग येत असतात. आवडली गोष्ट? परत भेटूया. थँक्यू सो मच.